सगळ्यांना तुमच्याकडे बघून अभिमान वाटतो आणि प्रत्येकाला असं वाटायला लागलंय आता की आपण सुद्धा या क्षेत्रात गेलं पाहिजे का. प्रत्येक गावात चळवळ सुरू झाली आहे. तशीच आमच्या गावात सुद्धा एक चळवळ घडली, तुम्हाला माहिती आहे का, महिलांची. ती चळवळ तुम्हाला या मंचावरती मी आता दाखवणार आहे. सगळ्यांनीच चक दे इंडिया सिनेमा बघितलेला आहे. आमच्या थुकरटवाडीत एक वेगळा सिनेमा घडतोय, चेक दे इंडिया. बघूयात त्याचं नाव असं का आहे आणि या सिनेमात काय घडणार आहे. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की उद्याच्या भागात आपल्याबरोबर जे सहभागी होणार आहेत, सगळ्यांना ज्या सिनेमाची उत्सुकता आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही. या सिनेमाचे कलाकार, हे कलाकार सुद्धा समोर उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. त्यांनाही मी विनंती करतो की या कार्यक्रमाचा तुम्ही आस्वाद घ्यावा. नमस्कार 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 नमस्कार. तर मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा या ठिकाणी हे काय चाललेलं आहे. तर आपल्यासाठी फारच अभिमानाची गोष्ट आहे आज की वर्ल्ड कप पर्यंत ज्यांनी बाजी मारली आणि त्यांनी आपलं स्वप्न पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला अशी महिला क्रिकेट टीम या ठिकाणी आलेली आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया. तर तुम्हाला सगळ्यांनाच मला सांगायला आवडेल की कसं आहे, त्याच्यामुळं गावात क्रेज आली क्रिकेटची. सगळीकडे असं वाटायला लागलं की आपल्याकडे क्रिकेट व्हायला पाहिजे. अनेक स्पर्धा. तर आज आमच्या पण गावामध्ये स्पर्धा भरलेली आहे. अण्णासाहेब टरमळे चषक 2017 भव्य एक टप्पा आउट क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेल्या आहेत. आणि हा आमचा वर्ल्ड कप आहे. हे मिळवण्याचं स्वप्न सगळ्यांचा वर्ल्ड कप आहे हा, कारण हा खूप जुना आहे म्हणून हा वर्ल्ड कप याचं नाव आहे. तुम्हाला वर्ल्ड कप वाटेल तर तसं नाही. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी या आज या ठिकाणी सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत. आणि आज या ठिकाणी भव्य क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी चाललेल्या पिवळ्या रंगातली टीम आपण बघत आहोत. जलवा क्रिकेट टीम यांचं हे नाव आहे. आणि या ठिकाणी आता आपण स्वागत करणार आहोत अण्णासाहेब टरमळे यांचं, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला. अण्णासाहेब टरमळे बंद करा माहिती 2 मिनिटं थांबा. या टाळ्या अण्णासाहेब टरमळे. अण्णा तिकडे लय हात करणार, फ्लेक्स मारलेला. तुम्हाला वाटतं गर्दी येते? अरे मला वाटले लोकच बसले तिकडे. इकडे इकडे इकडे. अण्णासाहेब टरमळे यांना मी रंगमंचावर येण्याची विनंती करतो, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केला. अण्णासाहेब टरमळे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झालेला आहे. अण्णा साहेबांचा, अरे अण्णा साहेबांचा एकच चर्चा दारोदारी, अण्णा साहेबांची आयटम भारी. काय चालू या ठिकाणी एक मनातली भावना, या ठिकाणी एक मनातली भावना 4 चौकात आहे म्हणजे हे बरं नाही, असं नाही म्हणजे व्हेज मध्ये काय, व्हेज मध्ये एक मनातली भावना आपण या ठिकाणी प्रयत्न केला घुमटवण्याचा. तर असू द्या, सगळी तयार झाली व्यवस्थित, सगळी तयारी अण्णा व्यवस्थित झालेली आहे. तर अतिशय मनापासून आपण स्वागत करत दूध संघाच्या अध्यक्ष आणि अखिल भारतीय पापड लोणची संघटनेचे जे उपाध्यक्ष आहेत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, सरांचे सुपुत्र रणबीर दादा टरमळे. जोरदार टाळ्या सरांसाठी. रणबीर दादा टरमळे. त्याचं पेमेंट आहे तुम्हाला. अतिशय मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. अतिशय मनापासून स्वागत करणार आहोत. या ठिकाणी चहा आईला अतिशय मनापासून या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. या ठिकाणी आपल्या गावच्या होणाऱ्या सुनबाई, ज्यांच्या बरोबर यांचा साखरपणा होणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दीपिकाताई, रणवीर दादा यांच्या होणाऱ्या बायको दीपिकाताई धोत्रे, रणवीर दादा टरमळे अशी जोडी. दीपिकाताई धोत्रे या ठिकाणी आलेले आहेत. सुनबाई, कसं आहे, आज मौका आहे, सगळे लोक जमलेले आहेत. आमची इच्छा अशी आहे का तुम्ही एकदा उखाण्यात नाव घेऊन असता का आमच्या मुलाचं. आता या ठिकाणी उखाणा घेण्याचा अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. सगळ्यांनी पब्लिकने जोरदार टाळ्या वाजवायच्या. पब्लिकसाठी एकदा जोरदार टाळ्या. बादलीत ठेवली बादली, त्यात केला फेस. वा बादलीत ठेवली बादली, त्यात केला फेस. वा वा आणि रणबीरराव आमचे एक नंबरचे होपलेस.
जबरदस्त जबरदस्त काय काय उखाणं घेतलं सुनबाई जबरदस्त बुचे होपलेस म्हणजे रे? अत्यंत आशावादी. जबरदस्त जबरदस्त तुला सांगतो आमचा मुलगा लहानपणापासून होपलेस आहे. शाळेमध्ये असताना इतका होपलेस होता याचं कौतुक करावं तेवढं कमी. सुनबाई या वरती बसा इकडे बसा आज तुमचा मी विनंती करतो की त्यांनी इथं बसून द्यावं. हा दिपे तू बसून घे. हा आता आपली मॅच बघस तू वेरे मॅच जिंकून येतो असं अच्छा, म्हणावं. हा, 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 हा. जिंकून येतो. असू दे बरं ऐका किती बॉल बाकी आहे हा? बॉल किती बाकी आहे हा, मला सगळ्यांना सांगा कोर सांगायला हा, हा, या स्कोअर वरती. सगळ्यांना सांगायला आवडेल या ठिकाणी की या ठिकाणी 2 बॉल फक्त शिल्लक आहेत आणि 6 रन तुम्हाला करायचे जिंकायचे असेल. एक मिनिट एक 2 बॉल 2 बॉल शिल्लक आहे म्हणजे याला काय अर्थ आहे अरे एवढे बॉल आणले होते गेले कुठं 2 बॉल शिल्लक आहेत हा हा भ्रष्टाचार आहे याचे मी पानमुळा खोलून काढणार आहे. एक मिनिट आता खेळायला मी हे मोठा घालत नाही एक काम कर काय? 100 रुपये घे आणि 4-5 बॉल घेऊन ये परत मध्ये खेळायला याला काय अर्थ आहे एक काय मिनिट तुम्ही गप्प बसा. काय झालं हे काय आमटी आहे का पाहुणे आले म्हणून पाणी घालून वाढवली. मग अरे क्रिकेट आहे नियमानुसार 2 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. तुमचं कार्ट उशीर आलंय खेळायला त्याला आम्ही काय करायचं. आदर असू द्या आता आपला चालवा बघा जाळण दूर संकट काढीत असतो आज आपण हा, जबरदस्त तू काय म्हण वे रे. हा? बाकी काही असू दे. चांगले पाठ हे बघ शतक अशा पद्धतीने नवीन टॅलेंटला संधी या ठिकाणी दिलेली शतक आहे. मारते बघ शतक तर काय शतक मारते शतक 2 बॉल राहिले 2 शतक होत आहे. हा? शतक होणार आहे का. होईल ना काय हरकत आहे आमची सुनबाई आली सुनबाईचा पायगुण म्हणजे तुम्हाला माहिती नाही आहे जबरदस्त सुनबाई तुमच्या कार्यक्रम शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेले असताना या ठिकाणी आपल्या या ग्राउंडवरती खेळण्यासाठी आलेले आहेत सगळ्यांचे आवडते रणबीर दादा तरमळे. बघायचं की आता ते काय करणार आणि ते काय खेळणार. आणि आता चेंडू टाकण्यासाठी एक मशरूम कटचा माणूस तयार त्यांनी टाकलं आणि आयो जोरदार तिकडे गेला. चेंडू कुठे गेला काय कळत नाही. रणबीर दादांनी काही उपयोग नसलेला चेंडू मारला. चेंडू गटरा टपा टाकरे पुन्हा एक खेळण्याची संधी. आता बघा तिकडे रणबीर दादा काय करणार. रणबीर दादा यांनी आठवलं आणि जबरदस्त जबरदस्त व्हेरी गुड क्या बात आहे जबरदस्त जबरदस्त तुम्ही त्याला कसं दिला पैसे कसे दिले याला. अरे तिने बॉल पकडला ना 2च बॉल शिल्लक राहिली ती एक अंतर हरपला असतात मग काय हा व्हेरी गुड हा शाबास अरे त्याने कॅच घेतला तो आउट झाला तुमचा पोरगा. ह्या अरे एवढा होपलेस माणूस आऊट झाला ह्याला काय अर्थ आहे हा ह्या तुमचा पायगुण आहे हा 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 तुमचा पायगुण पोरगा आऊट झाला माझं मी काय केलं अण्णा मग? हा तुमचा पोराला खेळायला येत नाही ना बोकडाला. ए दिपे तू गावाचा आलं झालं तू इकडे रे तू इकडे या ठिकाणी मैदानामध्ये मटर होण्याची चिन्ह आहे. काय रे काय म्हणलं होतं? हा? काय रे कॅच घेणार का तुला हा? कॅच घेणार? पास करा आपण सगळे अटक होऊ. पास करा चला खेळाचे नियम पाळा